Dear student, in the last lecture we have seen magnetic field. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी पाहिलं. याच्यासाठी दोन ॲक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी करून पाहिल्यात. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं आपण की टाचण्यांपासून दूर असताना सुद्धा चुंबक जो आहे तर तो चुंबक काय करता नसतो, टाचण्या ज्या आहेत तर त्या टाचण्यांना काय करता नसतो, स्वतःकडे त्या ठिकाणी खेचून घेताना दिसतो. दुसरी असणारी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलंय की असणारा जो काही पुठ्ठा जो आहे तर त्या पुठ्ठ्याला जर पुठ्ठ्याच्या मध्यभागी त्या ठिकाणी पट्टी चुंबक ठेवला, त्याच्यावर लोखंडाचा केस टाकला आणि त्याला त्या ठिकाणी टॅप केलं, टिचकी जर त्या ठिकाणी जर मारली तर आपल्या लक्षात येत नसते की त्याच्यामध्ये चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा त्या ठिकाणी काय होता नसतात, निर्माण त्या ठिकाणी होतात. याच्यामध्ये आपण पाहिलंय की सर्वसाधारणपणे चुंबकाचं चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा त्या ठिकाणी कशा असतील, स्पेअर्स त्या ठिकाणी असतील, विरळ असतील, तर ते चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या ठिकाणी कमी असते. आणि जेथे असणाऱ्या ज्या काही चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा कशा असतात तर त्या ठिकाणी हाय असतात, जास्त एकवटलेल्या असतात, तर तेथील तीव्रता जी आहे तर ती जास्त त्या ठिकाणी असते. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं की असणारे जे काही मॅग्नेटिक फोर्स जे आहे तर ते मॅग्नेटिक फोर्स त्या ठिकाणी व्हेक्टर क्वांटिटी त्या ठिकाणी असते, कारण त्याच्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन अशा दोहोंची त्या ठिकाणी आवश्यकता असते. आता पुढे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे चुंबकीय बलरेषांचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पहा की व्हाईल प्रपोजिंग द कन्सेप्ट ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, मायकल फॅराडे argued that if all observed effects are to be explained satisfactorily, then the lines of the force must have certain properties. पहा की बलरेषांची कल्पना मांडताना आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्यात तर त्यामधले असणारे जे काही निरीक्षणं जे आहेत तर त्या निरीक्षणाप्रमाणे सर्व परिणामांचा समाधानकारक पडताळा येण्यासाठी त्या बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषांना काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, असं त्या ठिकाणी मायकल फॅरेडे या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्याची असणारे काही फोटोग्राफ्स जो आहे तर तो फोटोग्राफ दिसतोय, तर या मायकल फॅरेडेने त्या ठिकाणी ते स्पष्ट केले. पहा पहिली प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इमॅजिनरी कनेक्टिंग लाईन्स and Faraday introduced the concept of lines of force in order to explain the magnetic attraction and repulsion. काय सांगितलेले की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इमॅजिनरी कनेक्टिंग लाईन्स, की चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या कशा आहेत, इमॅजिनरी आहेत, म्हणजे काल्पनिक अशा प्रकारच्या जोडण्या असून पुढे आपल्याला सांगितलंय की फॅराडेने चुंबकीय असणारे जे काही अट्रॅक्शन अँड रिपल्शन, आकर्षण आणि प्रतिकर्षण यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची असणारी जी काही संकल्पना जी आहेत तर ती संकल्पना त्या ठिकाणी मांडली. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. पाहत या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल, काय लक्षात येईल की सर्वसाधारणपणे चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषा या ठिकाणी साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आहे, म्हणजे या काही चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या नेहमी उत्तर ध्रुवाकडून काय करता नसतात, दक्षिण ध्रुवाकडे त्या ठिकाणी आपल्याला जाताना त्या आकृती ज्या आहेत तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसताना दिसतात. म्हणजे चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषा काय होता नसतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येत नसते की चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या नेहमी साऊथ पोलकडून नॉर्थ पोल जो आहे तर त्या नॉर्थ पोलकडे त्या ठिकाणी जाताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे द साऊथ पोल मे बी ऑफ द सेम मॅग्नेट ऑर ए डिफरंट वन. आणि हा जो काही दक्षिण ध्रुव जो आहे तर तो त्याच चुंबकाचा
किंवा दुसऱ्या चुंबकाचा त्या ठिकाणी असू शकतो. तिसरी प्रॉपर्टीज आपल्याला सांगितलेली की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन ए स्टेट ऑफ टेन्शन लाईक ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. याच्या काही चुंबकीय असणाऱ्या त्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषांचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर काय दिसते आपल्याला, चुंबकीय बलरेषा एखादी असणारी ते काही स्प्रिंग जी आहे तर ती स्प्रिंग आपण स्ट्रेच केली, ताणलेल्या अवस्थेसारख्या त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतरची फोर्थ प्रॉपर्टी दिलेली की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स रिपेल्स इच अदर. याच्या काही चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषा काय करताना दिसतात, एकमेकांना काय करताना दिसतात, दूर ढकलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पाहता या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या चुंबकीय बलरेषा आपल्याला दिसतात. तर या एकमेकांपासून कशा आहेत, दूर त्या ठिकाणी आहेत. येते अशा पद्धतीच्या चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या एकमेकांना काय करताना दिसतात, दूर ढकलताना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टीज दिलेली काय दिलेली फिफ्थ प्रॉपर्टीज की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या एकमेकांना छेदताना दिसत नाही. आकृतीचं निरीक्षण जर तुम्ही जर केलं तर तुमच्या लक्षात येत नसते. याच्या काही चुंबकीय असणाऱ्या ज्या काही बलरेषा ज्या आहेत तर त्या बलरेषा एकमेकांना छेदताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतरची सिक्स्थ प्रॉपर्टी दिलेली द नंबर ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स फोर्स ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट डिटरमाइन्स द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड देअर. चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जी आहे तर तीव्रता काय करताना दिसते, दर्शवताना त्या ठिकाणी दिसते किंवा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या ठिकाणी काय करताना दिसते, ठरवताना त्या ठिकाणी दिसते. आता जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे चुंबकीय बलरेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बलरेषांची असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहेत तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा पहा की पेनिट्रेटिंग काय सांगितलेले, पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. चुंबकीय क्षेत्राची वेदन क्षमता. आता वेदन क्षमता म्हणजे आरपार जाण्याची क्षमता आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी पुन्हा आपल्याला एक एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा काय एक्सपेरिमेंट आहे की प्रोसिजर आपल्याला दिलेली की स्प्रेड सम पिन्स ऑन ए टेबल. पाहता या ठिकाणी टेबल आहे, या टेबलावर काय केलेलं आहे की असणाऱ्या ज्या काही टाचण्या ज्या आहेत तर त्या टाचण्या त्या ठिकाणी पसरवलेल्या आहे. होल्ड ए कार्डबोर्ड ॲट ए स्मॉल डिस्टन्स अबव्ह दिस पिन्स. पाहतो या ठिकाणी टेबल जो आहे तर त्या टेबलावर टाचण्या ज्या आहेत तर त्या टाचण्या त्या ठिकाणी आपल्याला पसरवलेल्या त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर या टाचण्यांच्या वर या ठिकाणी आपल्याला खाक्या रंगामध्ये दिसणारा जो काही पुठ्ठा जो आहे म्हणजे या टाचण्यांच्या वर थोड्या अंतरावर काय केलेलं एक पुठ्ठा जो आहे तर तो पुठ्ठा त्या ठिकाणी धरलेला आहे. प्लेस ए बार मॅग्नेट ऑन द कार्डबोर्ड अँड ऑब्झर्व. आणि हा जो काही पुठ्ठा जो आहे तर त्या पुठ्ठ्यावर एक पट्टी चुंबक जो आहे तर तो पट्टी चुंबक काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे आणि त्याचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलं. नाव मूव द मॅग्नेट स्लोली ओव्हर द कार्डबोर्ड अँड ऑब्झर्व. त्या ठिकाणी कार्डबोर्ड जो आहे तर त्या कार्डबोर्डवर असणारा जो काही पट्टी चुंबक जो आहे तर तो पट्टी चुंबक काय करायचं, इकडे तिकडे त्या ठिकाणी हलवायला आपल्याला सांगितलंय, फिरवायला त्या ठिकाणी सांगितलंय आणि टाचण्यांचं निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायचं. पुढे रिपीट धिस प्रोसिजर इन्क्रीजिंग द लेअर ऑफ द कार्डबोर्ड अँड ऑब्झर्व. आता काय करायचं, एक पुठ्ठा घेतलाय, दुसरा पुठ्ठा घ्यायचा आहे, तिसरा पुठ्ठा घ्यायचा आहे, म्हणजे पुठ्ठ्यांचे थर जे आहेत तर ते थर वाढवून हीच कृती त्या ठिकाणी करायची. हीच कृती करायची म्हणजे त्या पुठ्ठ्यांवर काय करायचं आहे, पट्टी चुंबक त्या ठिकाणी फिरवायचं आहे, हलवून पाहायचं आहे आणि टाचण्यांचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले. त्याच्यानंतर पहा पुढे या ठिकाणी पुढची एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की फिल वॉटर इन ए प्लास्टिक बॉटल. पहा पाण्याची असणारी जे काही बॉटल जी आहे
तर त्या प्लास्टिकच्या एका बाटलीत काय करायचे, पाणी त्या ठिकाणी भरायचे. ड्रॉप ए फ्यू पिन्स इन ए वॉटर. आणि त्या बाटलीमध्ये काय करायचे, काही टाचण्या ज्या आहेत तर त्या टाचण्या त्या ठिकाणी काय करायच्या, टाकायच्यात. टेक ए बार मॅग्नेट नियर द बॉटल अँड ऑब्झर्व. प्लास्टिकची बॉटल त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये काय केलं आपण, टाचण्या त्या ठिकाणी टाकल्या. आता एक पट्टी चुंबक काय करायचं आहे, घेऊन त्या बाटलीच्या जवळ न्यायचं आहे आणि निरीक्षण करायचं. पुढे मूव द मॅग्नेट थ्रू ए स्मॉल डिस्टन्स नियर द बॉटल अँड ऑब्झर्व. चुंबक काय करायचं आहे, बाटलीच्या जवळ थोड्या अंतरावर हलवून त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. आता काय लक्षात येतं नसते की फ्रॉम द अबोव ऑब्झर्वेशन वी सी दॅट मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू ए कार्डबोर्ड, ए बॉटल ऑर वॉटर. याच्या काय ॲक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी पाहिल्यात. तर त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरून, कृतीवरून आपल्या लक्षात येतं की चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते पुठ्ठ्यामधून, बाटलीमध्ये असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यातून, किंवा ते असणारं जे काही प्लास्टिकची बॉटल जे आहे तर त्या बाटलीतून आरपार त्या ठिकाणी जाताना दिसतं. हाऊएव्हर इन ईच केस द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फाउंड टू बी डिक्रीज. परंतु या ठिकाणी आपलं लक्षात येतं नसते की चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मात्र त्या ठिकाणी आपल्याला कमी अधिक त्या ठिकाणी झालेली आढळून येताना दिसते. त्याच्यानंतर अजून एक त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली, प्रोसिजर दिलेली. काय दिलेली, टेक ए वॉटर इन ए बिग बेसिन. एक मोठं अशा प्रकारचं पसरट भांडं जे आहे तर त्या पसरट भांड्यामध्ये पाणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला सांगितले. प्लेस ए बार मॅग्नेट ऑन ए प्लास्टिक लीड अँड फ्लोट इट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. जे काय प्लास्टिकचं झाकण जे आहे तर त्या झाकणामध्ये एक पट्टी चुंबक ठेवायचं आहे आणि तो झाकणामध्ये ठेवलेला पट्टी चुंबक ठेवून ते पाण्याच्या पृष्ठभागावर काय करायचे तर ते झाकण त्या ठिकाणी तरंगत त्या ठिकाणी ठेवायचं. आता काय करायचं पहा की मॅग्नेटाइज ए निडल ऑर पिन. एक टाचणी असेल किंवा पिन असेल तर याला काय करायचं, चुंबकत्व त्याच्यामध्ये निर्माण करायचे. स्टिक धिस निडल फर्मली टू ए स्मॉल पीस ऑफ थिक कार्डबोर्ड बाय मीन्स ऑफ द स्टिकिंग स्टेप. एका टाचणीला काय करायचं आपण, चुंबकत्व त्या ठिकाणी निर्माण करून घेतलेले. चुंबकत्व प्राप्त झालेली टाचणी काय करायची, एका जाड पुठ्ठ्याच्या छोट्या तुकड्यावरती चिकटपट्टीच्या सहाय्याने घट्ट त्या ठिकाणी बसवायची. प्लेस द मॅग्नेटाइज निडल स्टक टू द कार्डबोर्ड इन द वॉटर नियर द मॅग्नेट. अशी चुंबकत्व प्राप्त झालेली टाचणी जाड पुठ्ठ्याच्या तुकड्यासह काय करायची, पाण्यामध्ये काय करायची, चुंबका शेजारी त्या ठिकाणी ठेवायची. ऑब्झर्व द डिरेक्शन इन विच द निडल मूव्स. पुठ्ठ्याच्या तुकड्यासह पाण्यामध्ये त्या ठिकाणी ती चुंबका शेजारी ती टाचणी त्या ठिकाणी ठेवायची आणि टाचणी कोणत्या दिशेला जाते त्याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. रिपीट धिस प्लेसिंग द मॅग्नेट ॲट डिफरंट प्लेसेस अराउंड द मॅग्नेट अँड ऑब्झर्व. आता हीच असं जी काही कृती जी आहे तर ती कृती टाचणी जी आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवून तिचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.